चिंतनामध्ये तर्क असतो आणि तर्काने रूपांतरण होऊ शकत नाही. देव आहे की नाही हा विषय असेल. तर्काने सांगायचं, अरे सृष्टी चाली कशी, कोणीतरी निर्माण करणार असला पाहिजे की नाही, हा तर्क झाला. त्याला पुढे काही बोलता येत नाही, तो म्हणतो ठीक आहे, पण मनाने ॲक्सेप्ट करत नाही. कारण तर्काने कुठलंच रूपांतरण होत नाही आणि स्वीकारही होत नाही. वादविवाद स्पर्धा होते, संघर्ष घडतो. उलट अहंकार दुखावला जातो. पुढच्या व्यक्तीचा अहंकार दुखावला जातो की तुम्हाला लिहिता आलं नाही, तुम्हाला बोलता आलं नाही, तुम्हाला चालता आलं नाही, तुम्हाला बरोबर करता आलं नाही, तुम्हाला सांगता आलं नाही, तुम्हाला भाषण जमलं नाही, तुम्हाला विषयाची जाण नाही. अहंकार दुखावला जातो, बाकी काही होत नाही. चिंतन तर्काने सुरू होते व मनन श्रवणाने सुरू होते. मनन पूर्ण श्रवण, श्रवण आता मागचं सगळं ऐका. चिंतनामध्ये संघर्ष असतो. काही ॲक्सेप्ट करतात, काही लगेच ॲक्सेप्ट करतात, लगेच सांगायचं असतं. चिंतनामध्ये चुका काय आहेत तो माणूस शोधतो. मननामध्ये गुणवत्ता शोधेल. लक्षात घ्या चिंतन आणि मननामधला फरक. भगवान कृष्ण रस्त्याने निघाले, अर्जुनही बरोबर होता. त्याच वेळेस एक कुत्र मेलेलं सापडलं रस्त्यात. वास येत होता, दुर्गंधी. अर्जुनानं लगेच आपली हातरुमाल काढला आणि नाकाला लावला. आणि भगवान कृष्ण त्याला म्हणतायत, किती सुंदर आहेत रे याचे दात. एकाने काय पाहिलं, त्याच्यातलं सौंदर्य पाहिलं. एकाने काय पाहिलं, वाईट भाग पाहिला. जो वाईट भाग पाहतो तो चिंतनाचा माणूस असतो आणि जो त्याच्यातला चांगला भाग पाहतो तो असतो मननाचा. क्वालिटी. म्हणून तुमच्यामध्ये देखील श्रवण केल्यानंतर जे मनन करायचं असतं त्या चिंतना म्हणजे त्या सांगण्यामध्ये पूर्ण श्रवण ऐकल्यानंतर गुरुचा असो की कुठल्याही वक्त्याचा असो, ऐकल्यानंतर मग मात्र पूर्णपणे शोधायचं की याच्यातली गुणवत्ता काय. नाही तर दोषच काढतात. ते असं बोलले, सासू आणि सुनेवरच बोलले, आम्हालाच पाहून बोलले का काय. अरे त्यानं इतकं मोठं भारूड जे सांगितलं बाकीचं ते पहा ना. नाही बहुतेक ते मलाच बोलले आणि उद्यापासून ज्ञानेश्वरी बंद. आम्हाला रोख, आम्हाला वाटतं ते आम्हालाच बोलले. असं बोलायचं नाही, त्यांनी एकांतात बोलवायचं. घडलंयस म्हणजे सासू सुनाचंच नाही घडलं, अनेक गोष्टीत साधक असे बोलू लागतात. गुणवत्ता त्याची काय, बाकीची काही नाही. मननामध्ये गुणवत्ता तो शोधेल आणि याच्यामध्ये दोष शोधेल. साधूगड असे असतात का, पॅन्ट घालतात, बुशर्ट घालतात, काय करायचं तुम्हाला. नाही नागवे असले पाहिजेत, नागवे. साधून काही मागूच नाही. चिंतनामध्ये चुका काय होतो माणूस शोधतो, मननामध्ये गुणवत्ता शोधे. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अप्रोच इथून सुरू होतो. चिंतनामध्ये निगेटिव्हचा अप्रोच जास्त असतो आणि याच्यामध्ये पॉझिटिव्ह अप्रोच असतो. मनन सहानुभूतीने व प्रेमाने सुरू होते. अरे या वक्ता इतका तळमळीनं बोलला, त्याच्याकडे पाहण्याचा, त्या प्रत्येक वाक्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा प्रेमाचा आणि सहानुभूतीचा असतो. चिंतनामध्ये तडाखीच लावतात, तडाखीच लागले जातात. म्हणजे युक्तिपूर्वक विचार केला यालाच मनन म्हणतात. युक्तिपूर्वक विचार म्हणजे सहानुभूती, प्रेमाने पूर्ण ऐकणं आणि विचार करणं की याच्यातलं तथ्यांश काढलं पाहिजे, नवनीत काढलं पाहिजे. आणि म्हणून पहा संस्कृतलं ते वाक्य मी सांगितलं होतं, कुठलं, युक्तिपूर्वक विचार, युक्ता स्वभावितत्वा संधानम मननम तु तत्. युक्तिपूर्वक विचार शब्दाचा अर्थ एवढा मोठा आहे.
प्रेमाने सहानुभूतीने विचार. गुरुचं चिरफाड नाही करायची. हे असं का बोलले? अरे हे बोलले त्याच्या तथ्यांश आहे, काहीतरी आहे. एक गुलाबाचं झाड असेल, चिंतनाचा माणूस गेला, 1000 काटे आणि एकच गुलाब. नाटक केलंय गुलाब फुलवण्याचं. खरं याला काटेच द्यायचे. मननाचा जो माणूस जातो, वा वा वा, इतक्या काट्यात एक गुलाब फुलला. अरे हे काटे आहेत ना रक्षणाकरता दिलेले आहेत, आणि हा म्हणतो चिंतनाचं मला टोचण्याकरता दिलेत, गुलाब मिळूच नाही. हा दोन भावातला फरक असतो, त्याच्यातलं शोधायचं असतं. आम्हाला सांगतात 8 तास साधना केली पाहिजे, डबा कधी करावा पोराचा? मनातच विचार करतात. ज्ञानेश्वरीला यायचं म्हणतात, आम्ही कसं काय विचार करावा? काम कधी करावं? झाडू काढायला हे येतील का आमच्या घरी? असाच सगळा विचार असतो. हे चिंतन मनन नाही, संघर्ष आहे. पाहिजे त्या गोष्टीचा स्वीकार आणि बाकीचा अस्वीकार आहे. मनन तसं नाही आहे. अरे हे योग्य बोलतात, खरंच आपलं आयुष्य जाईल, काय होणार पुढे? आज इंद्रिय चालतात तोपर्यंत आपण करू शकत नाही. इंद्रिय एकदा गलितगात्र झाल्यानंतर आपण काय करू शकू, असं मनन विचार करेल. पहा दोन्ही विचारामधला फरक. चुका काढत गेल्याने आंतरिक विकास होत नाही. चुका जर तुम्ही काढत गेले, आंतरिक विकास होत नाही, आत्मविकास विसरून जा. चिंतन कृष्ण पक्ष आहे, मनन शुक्ल पक्ष आहे. मनन म्हणजे त्याचं नवनीत काढायचं आणि त्याप्रमाणे विचार करायचा. येस, याच्यातलं नवनीत हे. तिसरा पॉइंट, निधिध्यासन. श्रवण प्लस मनन दोन्ही मिळून जे नवनीत बाहेर येतं. दुधाचं दही करणं, दूध श्रवण, दही मनन, घुसळून नवनीत लोणी. नवनीतामधून ऐक्य, एक ताणता गवसली की निधिध्यासन झाले. थोडक्यात म्हणजे मनन ज्या गोष्टीचा स्वीकार केलाय त्याच्यावर ते अंमलबजावणी करणे. निधिध्यासन, ध्यास लागला पाहिजे. आत्मविकासाचा ध्यास त्या मननामधून लागला पाहिजे. मला हे झालंच पाहिजे, मी हे केलंच पाहिजे. विद्यार्थ्याने देखील असं ध्यास लावायला हरकत नाही. हे सगळं विद्यार्थ्यासाठी देखील लागू पडतं, व्यवहारातही लागू पडतं, फक्त अध्यात्मात लागू पडतं असं नाही. मग श्रवणीय विद्यार्थी पाहिजे, नंतर त्यांनी मनन केलं पाहिजे की आपण एवढं मोठं पुस्तकात हा धडा वाचला, त्याच्यानंतर मनन करायचं. मनन म्हणजे शेवटी स्मृतीनं आठवणं असा अर्थ घ्या. जे भिनलंय, एक एक वाक्य भिनलं की ते आठवायचं. निधिध्यासन, गुरुवाक्य ऐकले, अनुभवलं, मनन केलं, मग त्या बोधवाक्याचा स्पर्श, दिव्य स्पर्श मनाला होतो. मनन असेल तर, तर्क असेल तर तुम्ही संघर्ष कराल. असं बोलायला नको होतं, यांना काय लागतं. स्पर्श केला, नंतर त्याचा स्वाद घेतला आणि तुम्ही बुडून गेलात, त्याच्यावर ते अनुसंधान ठेवलं, निधिध्यासन. अनुभवलं, पक्क केलं, तो प्रयोग सारखा पक्का करायचा, गिरवायचा, घोटायचा.
थोडक्यात एक प्रयोग दिला, श्रवण पूर्ण केलं. मनन केलं म्हणजे काय केलं तुम्ही? पूर्ण ठसला, केलंच पाहिजे, स्वीकार केला पूर्ण अंशाने. निधिध्यासन म्हणजे अनुभवाकडे वळलात आणि ते पक्क केलं, आता मी कधीच विसरणार नाही, कधीच विसरणार नाही. अखंडपणे अनुसंधान, व्यवहाराची सरळी मात, अखंडित अनुसंधान. एक क्षणालाही तो प्रयोग नाठवू नये, आठवलाच पाहिजे. एक क्षणभर देखील परमात्म्याचा विसर नाही. एक क्षणभर साधनेच्या त्या प्रोसेसचा विचार नाही, त्या प्रयोगाचा विसर नाही, कशाचाही विसर नाही. त्याला म्हणतात अनुसंधान. खाली पाहे अथवा वरी, जिकडे पाहे तिकडे हरी, वामसव्य दोन्हीकडे दिसे देवाचे रूपडे. खाली पाहे अथवा वरी, जिकडे पाहे तिकडे हरी, डोळे झाकोनिया पाहे विठ्ठल पुढे उभा राहे. अणुरेणू चक्रपाणी, झाली नामयाची जणी. जनाबाईंचा अभंग. एक क्षणभर देखील त्याला आपण विसरत नाही. आणि आपल्याला कधी कधी आठवतं म्हणजे न श्रवण आहे, न मनन आहे, आणि न निधिध्यासन आहे. आणि अशा साधकाला भगवान कृष्ण जरी उतरले पूर्ण करू शकणार नाही. बाकीच्यांचं जाऊ द्या. निधिध्यासन, त्यावर अनुसंधान ठेवले. आचरण प्लस व्यवहार साधनामय म्हणजे निधिध्यासन. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. लसूण मिरची कोशिंबिरी अवघात झाला माझा हरी. कांद्यातही विठोबा दिसतो. निधिध्यासन, ध्यास लागलेला आहे. गोपिका मथुरेला दही दूध घेऊन विकायला गेल्यानंतर लोणी घ्या, दही घ्या म्हणत नसत. मथुरेच्या सगळ्या स्त्रिया ललना ज्यावेळेस लोणी घ्यायला, विकत घ्यायला यायच्या गोकुळातल्या गोपिकांकडनं, त्यावेळेस ह्या म्हणायच्या कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, लोणी घ्या वाक्यच यायचं नाही. निधिध्यासन, ध्यास लागलाय, अखंडित ध्यास. निधिध्यास, आत्म्याचा ध्यास अनुसंधानातून घडतं. पण ते ठसलं पाहिजे, मुरलं पाहिजे, जिरलं पाहिजे. व्यवहार साधनामय पूर्ण. जाणतेने गुरु भजिजे तर हे घडेल. एक एक श्रवण मनन त्याच क्वालिटीचं आणि निधिध्यासन त्याच क्वालिटीचं. आता श्रवण केलंय, मनन केलंय, पूर्ण पटलंय, आचरणात आणायचं की सुट्टी दिली आपण. 8 तास साधना नाही होत, 4 तास होत नाही, 2 तास होत नाही, 1 तास होत नाही, काहीच होत नाही. मग काय होतं? ऐकणं आणि मध्ये मध्ये झोपणं आणि मधून मधून डल्ला मारणं, बाकी काहीच होत नाही. आम्ही इतक्या वर्षापासून आहोत. अरे पुजारी, प्रत्येक मंदिरामध्ये तुम्ही तिरुपतीला गेल्यानंतर 5 मिनिटाकरता कितीतरी पैसे देता. तो पुजारी रात्रंदिवस विचारत खरी, बालाजी स्वप्नात तरी कधी आला होता का? अखंडित जे स्पर्श करतात, जे अभिषेक करतात, जे मंत्र फेकतात, त्यांचं तरी भलं झालंय का? काय निधिध्यासन टेक्निकल ड्रिल आहे.
अरे माऊलींच्या समाधीचा स्पर्श करण्याकरिता आपण डोकं ठेवण्याकरिता लोक आसुसलेले असतात भक्तगण, ते तर सारखं हे करतात. काय झालाय फायदा विचारा एकदा. थोडंच दृष्टी पाहिजे. म्हणून अंगात भिनलं पाहिजे, अनुसंधान झालं पाहिजे, जिरलं पाहिजे, मुरलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे आणि टिकवलं पाहिजे. म्हणजे निधिध्यासन टिकवलं पाहिजे आणि वाढवलं पाहिजे. पण टिकवलं पण वाढलंच नाही, तेही उपयोग नाही. जाणतेने गुरु भजिजे, साधकाने मूर्खपणाने विचार करू नये की माझं खरं आहे. मग गुरु शोधू नका. व्यक्तिमत्वाला गुरुवाक्याने बदलून घ्या, म्हणजे निधिध्यासन. तुम्ही स्वतःला बदलून घ्या, पूर्ण बदला, ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे. मी महावीरांवर ज्यावेळेस बोललो होतो, ऑडिओ झालेली आहे. ओशो, महावीर आणि ज्ञानेश्वर असं कंपॅरेटिव्हली विषय मांडला होता. पूर्ण बदल झाला पाहिजे. पहिले महावीर, नंतरचे महावीर, पहिले वाल्या कोळी, नंतरचे वाल्मिक ऋषी, पूर्ण बदल म्हणजे निधिध्यासन. पूर्ण बदल झाला पाहिजे. दोघांचे तरंग जुळले पाहिजेत, गुरूंचे आणि शिष्यांचे विचार जुळले पाहिजेत, आत्मसात झाले पाहिजेत. निधिध्यासन हे लवकर होणार नाही. अनेक जन्माचे कुसंस्कार आहेत आपल्यावर. ते जे ऐकलं त्यानुरूप जीवन ढाळल्याच गेलं पाहिजे, त्याला निधिध्यासन म्हणतात. तसंच झालं पाहिजे, त्या मुशीतून बाहेर आला पाहिजे. यस, मी पूर्ण बदललोय. पहिला जो मी आहे ना, तो मेलोय. पहिला आपल्यातला माणूस मरावा लागतो आणि देव माणूस जन्मला, पहिलं सगळं संपावं लागतं. दॅट इज निधिध्यासन. एवढं ऐकायचं आणि एवढे अनुभव घ्यायचे हे गुरु करतात. पण त्याच्यासाठीची आपल्याला जाणतेने गुरु भजिजे. शेवटचं राहिलं समाधी. फार नाही बोलणार, थोडं बोल. ध्याता ध्यान याचा त्याग करून ध्येयाकडे चित्त वाहणे. श्रुतींचं वाक्य पुन्हा घेऊ. एकतानत्वमेताधी निधिध्यासनमुच्यते. धात्रध्याने परित्यज्य क्रमादये एकगोचरम निवात दीपवश्चित्तं समाधीर्भिधीयते. एखादा दिवा वात नसलेल्या जाग्यावर ते ज्योत ठेवणं जी कधीच हालत नाही, तिला समाधी म्हणतात. ध्याता ध्यान याचा त्याग करून ध्येयाकडे चित्त वाहणे. जसे वायुरूप स्थानावर दिवा ठेवला, निश्चलता म्हणजे समाधी. समाधी मिळाली नाही म्हणून पीडा आहे. आज्ञेय ज्ञेय बनतं. आज्ञेय म्हणजे जे तुम्हाला माहिती नाही ते ज्ञान होतं. आत्मा तुम्हाला दिसत नाही, तो प्रत्यक्ष दिसू लागतो. समाधी. ध्याता ध्येय ध्यान ध्येय राहावा, पण ध्याता ध्यान आणि ध्येय यापैकी एकच उरलं पाहिजे, त्याला समाधी म्हणतात. ध्याता म्हणजे करणारा, साधक. ध्येय परमेश्वर, आत्मप्राप्ती. ध्यान प्रोसेस, मार्ग. परमेश्वर एका बाजूला आहे, ध्येय एका बाजूला, ध्याता आहे हा साधक किंवा भक्त. त्याच्यामध्ये जो पूल आहे ते म्हणजे ध्यान. त्या पुलावरून चढायचं ध्यानाच्या. याच्यापैकी एक उरलं पाहिजे. म्हणून महावाक्य काय असतात? अहम ब्रह्मास्मी. पूर्ण पात्रता आली. 4 वेद मंत्राचे 4 उपदेश गुरु देत असतात किंवा आत्मा स्वतः प्रगट होऊन देत असतो. त्यावेळेस त्या महावाक्यांचे अनुभव समाधीमध्ये रूपांतरित होतात.
1969 हा अनुभव आम्हाला बाप्पासाहेबांनी दिला नक्षत्रवाडीला. महिना दीड महिने आम्ही जाऊन राहायचो. आणि या ब्रह्मसाक्षात्काराचा अनुभव, आपली पात्रता जर शारीरिक तशी नसेल तर गुरुबोध देतात, सविकल्प समाधी लागते. अहम ब्रह्मास्मी 4 वेदाचे 4 मंत्र पूर्वी ऐकावे लागतात. आम्हाला 1 महिना करता ऐकवले होते. 6 महिने 1 वर्ष ऐकायचे. प्रज्ञानम ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म असा उच्चार देव करतो, तो ऐकायचा आहे, आपण नाही उच्चार करायचा आहे. फक्त ध्यान देऊन बसायचं आहे. उच्चार भगवान करतो, तो ऐकायचा आहे. अनाहत नाद, तो ऐकायचा आहे. विज्ञानम ब्रह्म, विज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, तत्वमसी, तत्वमसी. आता नाही सांगत अर्थ, खूप वेळ आहे. तत्वमसीचा अर्थ देखील तूच उर. अहम ब्रह्मास्मीचा अर्थ मीच उरावा. पहा शब्द कसे आहेत. भगवंता तूच राहा, मी संपून जावा. अहम ब्रह्मास्मी, मीच उरावा, कोणीच राहू नये शिल्लक. नो ध्याता, नो ध्यान, नो देह, किंवा एकच राहावा. ध्यान म्हणजे ध्याता ध्येयाकडे धावतो, ते धावणे म्हणजे प्रवाह. ध्यान म्हणजे प्रवाह आहे. ध्याता हा भक्त भगवंताकडे धावतो आणि ज्या याच्यावर ते आरूढ होतो त्याला ध्यान म्हणतात. आता उपनिषदत महावीर आणि सांख्यशास्त्र किंवा बुद्ध यांच्यामध्ये थोडासा फरक आहे, तो कसा सांगतो. उपनिषद म्हणतं ध्येय राहिले पाहिजे, भक्ती देखील म्हणते ध्येय राहिले पाहिजे, म्हणजे परमेश्वर राहिला पाहिजे. जिकडे पाहे तिकडे हरी, डोळे झाकून या पाहे, विठ्ठल पुढे उभा राहे. तुका नाम हरहुनी, हरी झाला त्रिभुवनी. मी देव झालो, देव पहावया गेलो, तेथे देवची होऊनी ठेलो. मी संपलो आणि देवच मी झालो. देव उरला. भक्ती म्हणते देव उरावा. लक्षात का? ध्येय राहिले पाहिजे. भक्ती म्हणते, उपनिषद म्हणतात परमेश्वर राहावा, बाकी संपावं. महावीर म्हणतात ध्याता राहावा, आत्मा राहावा, परमात्मा संपावा. बुद्ध म्हणतात आत्मा राहावा, परमात्मा संपावा. सांख्यशास्त्र म्हणते ध्येय नको, ध्याताही नको, ध्यान राहावं. फक्त अवेअरनेस, बोध राहावा. फरक काहीही नाही, एक उरावा. एवढं सगळ्यांनी मान्य केलंय की नाही? कोणी ध्याता राहिलं म्हणतं, कोणी ध्यान राहिलं म्हणतं, कोणी ध्याता, ध्यान आणि ध्येय कुठलंही राहिलं, फरक काही नाही. भांड्यातलं, ह्या भांड्यातलं पाणी याच्यात टाकलं, ग्लासाचं याच्यात टाकलं, उरलं एक लोणी झालंय ना, विषय संपला. इफेक्ट सारखा आहे ना, एकच उरला आहे ना, विषय संपला. आणि काहींनी असं म्हटलंय, काही उपनिषदांनी तिन्ही राहू नये, तुर्या राहावी. तुर्या, तुर्या अवस्था ऐकला नाही शब्द? तुर्या, तुर्या राहावी. ठीक आहे, एक राहावं ना, बाकी सगळं संपावं. म्हणून श्रोता ऐकताना एक राहायला पाहिजे, वक्ता सांगताना एकच राहायला पाहिजे, त्याच्यापुढे काहीच असू नये. अध्ययन मनन याच्यामधून अनुभवलं पाहिजे, एक एक शब्द अनुभवला पाहिजे, टिकवला पाहिजे, अनुसंधानात वाढवला पाहिजे, समाधामध्ये एकच राहायला पाहिजे. ठाईच मुरला अनुभव आहे, संपला तो.
काही उरू नये. देव नाही देऊळ, नाही ते राऊळ, काळ आणि अकाळ नाही येते, भाव नाही भक्ती, मोक्ष नाही मुक्ती, तुकाराम म्हणतात. देव नाही, देऊळ नाही, काही काही नाही, काही राहिलं नाही पाहिजे शिल्लक. याला म्हणतात समाधी. हे चारी प्रोसेसमधून जाण्याकरिता किती कॉशसली जावं लागणार आहे, किती पद्धतीनं कसं तुम्हाला जावं लागणार आहे. म्हणून जाण तेणे गुरु भजिजे, तेणे कृतकार्य होईजे. आता जो विषय घेईल, जाण तेणे गुरु भजिजे, खरं म्हणजे सिद्ध गुरु मिळाले. तुम्ही श्रोतेही पण झालात, निधिध्यासन चाललंय, मनन चाललंय, अभ्यास चालू आहे, पण काही मधून मधून चुका होत आहेत, काही कल्पना येत आहेत, त्या देखील येता कामा नयेत. आणि म्हणून मागच्या कॅसेटमध्ये पाहिलं होतं, कबीरांचे शिष्य, काय नाव, ज्यांचं आपण हे रजब, कबीरांचे शिष्य रजब. रजब कसे शिष्य झाले? घोड्यावरून चालले होते लग्न लावायला, घोड्यावरून चालले आणि कबीर दिसले. कबीरांनी हाक मारली, रजब कुठे चालला? उतरले खाली की शिष्य झाले. घोडं गेलं, वरात गेली, सगळं गेलं. कबीर शिष्य रजब. आणि रजब शिष्य झाले. रजबने जी कविता लिहिली, जे पद लिहिलं, अप्रतिम आहे. जाण तेणे गुरु भजिजे, महत्वाचं वाटतं. रजब, मार भली तो सद्गुरु देही, फेरी बदल औरे करिलेही. जो माटी कुटे कुंभार, त्यो सद्गुरु की मार विचार. भाव भिन्न कछु और कोई होई, ताते रे मन मारन जोई. जैसा लोहा घडे लुहार, तो निपजे फिरी मारन देही. जू साठी संपुट में आणी, सुंगी करे तिरगर पाणी. मन तोड़न का नाही भाव, जे कुछ टूटी जाय तो जाव. जू कपड़ा दर्जी के जाय, टुक टुक करी ले ही बजाय. त्यू रज्जब सदगुरु का खेल, ताते समझी मार सब झेल. दादू दीन दयाल गुरु, सो मेरे सिरमोर. हा कबीरांचा नाही, कबीर शिष्य दादू दयाल आहेत आणि दादू दयालचा शिष्य रज्जब आहे. दादू दयालचं उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं, पुन्हा सांगेल कधीतरी, किंवा याच्यातही येईल.